जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्या एका वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं। औरंगजेबचा नाश करण्यासाठी जैन महाराणी असलेल्या ताराराणींचा जन्म झाला असं वक्तव्य आचार्य नयन पद्मसागर यांनी केलं। मुंबईतील जैन समुदायाच्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं। छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराराणी यांनी 25 वर्ष औरंगजेबाशी लढा दिला आणि त्याला जेरीस आणलं। ताराराणी या स्वराज्याचे सरसेनापती आंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या। पुढे जाऊन त्यांनी कोल्हापूरच्या गादीची स्थापना केली। एकीकडे हा सर्व इतिहास असताना आचार्य नयन पद्मसागर यांनी मात्र त्यांच्या अकलेचे तारे तोडले आहेत। महाराणी ताराराणी या जैन समुदायाच्या असल्याचं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलं। जैन मुनींचा हा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी फेटाळलाय। त्यामुळे जैन मुनींच्या या वक्तव्यावरून आता सामाजिक आणि राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। छत्रपति शिवाजी थे, उनका छत्र तेज था, भारत के प्रति उनकी अद्भुत निष्ठा थी और उनके सुपुत्र संभाजी, आपको पता है जब जो जिले के नाम की मैं बात कर रहा था, क्या नाम था जिले का? औरंगजेब के नाम से औरंगाबाद। और वो औरंगजेब ने शिवाजी के पुत्र को पकड़ा, उनकी दोनों आंखों को निकाल दिया, उनके शरीर के टुकड़े टुकड़े करके कुत्तों को खिला दिए। वहां पर हमारे लोगों को पकड़ पकड़ करके खोलते हुए तेल में तला गया। और ऐसे समय के अंदर एक और जैन रानी का उदय हुआ, ताराबाई देवी, और उन्होंने युद्ध की सुकान ली और औरंगजेब को परास्त करके धूल चटाने का काम एक जैन रानी ने किया। ये इतिहास जैन महिलाओं का इतिहास है, ये कायरो का इतिहास भारत का कभी नहीं होता। ताराबाई साहेब ह्या मराठा आहेत, याच्याविषयी कुणाचंही कसलंही दुमत याच्या अगोदर सुद्धा नव्हतं आणि याच्यानंतरही नसणार आहे, कारण त्याच्याविषयीचे अनेक शेकडो पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत। फक्त ताराबाई साहेब असतील, शिवछत्रपती असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, यांनी जो महापराक्रम गाजवला आणि अशा महापराक्रमी व्यक्ती आपल्या जातीमध्ये, आपल्या धर्मामध्ये असाव्यात असं वाटणं सगळ्यांना साहजिक आहे। म्हणजे फक्त भारतातच नाही तर भारतातल्या बाहेरच्या सुद्धा लोकांना त्याच्याविषयीचं एक आकर्षण असतं। पण त्याच्यासाठी म्हणून इतिहासामध्ये बदल करण्याचे अधिकार कुणालाही नाहीत।